तुझा नामाचा महिमा तुला न कळे रे मेघ श्यामा. संतांनी म्हणलेत ए मेघ श्यामा, ए रामा, तुझा नामाचा महिमा तुला सुद्धा कळलं नाही, फक्त तो संतांना कळलेला आहे. भगवंताचा महिमा किती आहे नामात, त्या भगवंताला सुद्धा माहीत नाही म्हणून. त्याला रामायणामधलं एक दृष्टांत येते. ज्या वेळेला सीतामातांना लंकेला रावण नेलता, प्रभू रामचंद्रानं तिथं महादेवाचं पूजा केला. लंकेला जाण्यासाठी, माझा युद्ध सफल होण्यासाठी. मी केव्हा पण सांगत असतो, श्रीहरी विष्णू राम महादेवाचं पूजा केले, महादेवाने रामाचं पूजा केले. दुजा भावच नाही तिथं. उगा आपण भेदभाव करतो, आम्ही वैष्णव भक्त, आम्ही शिवभक्त, काही नाही तिथं. भेद नाही, अजिबात भेद नाही. त्यावेळेला मारुती नीळ सेतू तयार करत होते. सेतू. भगवंताच्या नामात किती शक्ती आहे मी सांगणार आहे. सेतू तयार करत होते. मारुतीरायानं सगळ्या वाण्यार, नीळ, जांबवंत सगळ्यांना सांगितला, बाबा ओ, माझे वाण्यार झुंड सगळं तुम्हाला मोठमोठे दगड आणून देतील, त्या दगडावर राम राम असं लिहा, टाका समुद्रात. ते नीळ काय करू लागला, पहिला एका दगडावर रा, एका दगडावर म असं लिहू लागला. राम एक दगडात, त्याच्यानंतर म एक दगड असं टाकू लागला. ते जैंट होईना, ते समुद्रावर फुग्यासारखं उडू लागले दगड. मग मारुती आला, बाबा सेतू तयार होईना, एकमेकाचं दगड जैंट होईना झालीत, काय करायचं. अरे अरे अरे, तुम्ही असं काय करायला लावलं म्हणला. माझा भगवंताचं नाम राम जोडायला पाहिजे. एका दगडावर राम असल्या, पहिलं राम म्हणून लिहित होते, नंतर मारुती म्हणला एका दगडावर राम लिहा, एका दगडावर म लिहा, मग जैंट होत म्हणले. त्या पद्धतीनं सेतू तयार होतं. कधी कधी राम येऊन बघत होता काम कसं चाललंय. तसल्या रामाला सुद्धा सूक्ष्म अहंकार आलाय. काय म्हणून, माझं नाव दगडावर लिहिल्यावर दगड तारतात, माझ्याजवळ किती ताकद असेल. मग रामाने काय केला, एक असंच संध्याकाळ सगळं वाण्यार जोंड काम संपून गेलते, कोणच नव्हतं तिथं, मोठे मोठे दगड आणून ठेवले होते. मग राम काय केला, सूक्ष्म अहंकार, माझ्या नामात एवढं ताकद आहे तर माझ्याजवळ किती ताकद आहे बघाव. काही क्षणार्धात शेतो होईल का. तिथंच पडलेले एक दगड घेतला, समुद्रात टाकला, बुडून गेलं ते. राम म्हणला बहुतेक बारीक बुडते ते, मोठं तरते ते, म्हणून दुसरं मोठं दगड घेतला. मोठा दगड घेतला, तोही टाकला, तोही बुडून गेला. तिसरा घेतला, त्याच्यापेक्षा मोठा घेतला. तिसरा दगड टाकत होता, ते टाकून बुडाल्यावर तिन्ही दगड बुडाले, एक सुद्धा दगड तरला नाही. मी टाकलेले दगड कोणी बघितले का, असं असं बघितला, मारुतीराय मागच होता. प्रभू 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 म्हणला. अरे मारुतीराया तू कवा आला. प्रभू तुम्ही पहिला दगड टाकतानाच मी आलो तिथं. त्यावेळी स्वतः प्रभू रामचंद्राने भक्त हनुमंताला, बाबा माझ्याजवळ अहंकार आलत, माझं नामात किती ताकद आहे मला कळालं नाही म्हणला. माझा नामाचा महिमा फक्त भक्तांनाच कळलेला आहे. मारुतीराया तुलाच माझा नामाचा महिमा कळालाय म्हणून जेव्हा संकट येत होता, मारुतीराया जय श्रीराम म्हणत होता. म्हणून एक दोन मिनिटं त्या रामाचं स्मरण करू, भगवंताचं स्मरण करू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन वसुदेव नंदन गोपाला नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला अंबा भवानी जगदंबा भवानी 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 हरे राम 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 हरे 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 बोला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अंबा भवानी माता की जय सगळं जर नामस्मरण केलं ना मी बघितलं ना डोळा झाकून मी करत असतो आमच्या कन्नडमध्ये नरजन्म बंदाग न्यालगी इरुवाग हा नरजन्म येऊन तुझ्या तोंडात चांगलं जीभ दिल्यावर भगवंतांनी त्याचं नामस्मरण का बरं करत नाही म्हणतात संतांनी कर्नाटकचे नरजन्म बंदाग न्यालगी इरुवाग कृष्णा कृष्णा अनभार दे राम राम अनभार दे भगवंताचं नामस्मरण एक चित्त करुणी एक चित्त आळाबाबा श्रीहरी पांडुरंगा कालच सांगितलेले मन एकाग्र होण्याचं साधन येतच आहे तुम्ही घरी किती नामस्मरण करा किती पूजा करा मन एकाग्र होत नाही म्हणून तरी सत्संग करावं लागतंय राहू द्या आजच्या ह्या पुरुषोत्तम मासामधील दुसऱ्या दिवशी हा प्रवचन सोहळा हा प्रवचन आनंद सोहळा इथं किती आनंद मिळतंय स्वर्गात सुद्धा नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गात सुद्धा हे सोहळा नाही आनंद सोहळा या पुढे या अजून येथील लोक आज दुसरे दिवस वाढत आहे मानून माझे श्रीमान श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज फार सुंदर असे एका अभंगात वर्णन करतात हे अज्ञानी जीव कुठंतरी सुख हुडकू लागले देवी विषयाचे सुख देवी विषयाचे सुख ते केवळ परम दुःख सेविता न सरे परिकाय कीजिए मूर्ख हरिप्राप्तीचे उपाय आधी धरावे संताचे पाय किती सुंदर वर्णन केले तुकाराम महाराज देवी विषयाचे सुख ते केवळ परम दुःख परिकाय कीजिए मूर्ख सेविता न सरे हरिप्राप्तीचे उपाय आधी धरावे संताचे पाय विषय सुख मध्ये सुख नाही म्हणतात त्याने आता विषय कुठला व
आपल्या शास्त्रात फार सुंदर वर्णन आलेले आहे. 5 विषय आहेत, 5. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. या 5 विषयामध्येच आपण गुरफटून राहिलेलो आहे. ह्या विषय सुखातच आम्ही सुख आहे असं हुडकू लागलो. तुकाराम महाराज म्हणते या विषयात तुम्हाला सुख कधीही भेटणार नाही. इस दुनिया में सुख का नाम नहीं. या प्रपंचात, या भवसागरात तरुण जाण्यासाठी तुम्ही प्रपंचात सुख हुडकता. हे प्रपंच कसा आहे? सुख दुःख मिश्रित आहे. असं कोण आहे? समर्थ रामदास म्हणतात, अरे मना तूच शोधून पावे ह्या जगात सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे का असा? मी कायम सुखी आहे, मला कुठलंही दुःख आतापर्यंत आलं नाही, मी सुखी आहे असे म्हणणं कोणी नाही. शब्द, शब्द हा हितकारी पण आहे, घातकारी पण आहे. शब्द, तोंडातलं शब्द. संत महात्मे, ऋषी मुनी मुखातून शब्द काढलेले आहेत त्यांनी. त्यांच्या शब्दाकडे आमचं मन केंद्रित लवकर होत नाही. आई कितीतरी बाळाला सांगते, बाळा शाळेला जा, वडिलांचा डबा घेऊन जा, अभ्यास कर. कितीही सांगते तरी ते मोठंच होतं, पण आईचं एक दिवस ऐकत नाही. लगेच लग्न झाल्याबरोबर बायको आली घरी, आहो किती लवकर पळत येत आहे. आई सांगितलेला शब्दच आहे. आता बायको पण ओरडू लागले, हे पण शब्दच आहे. पण त्या शब्दात ह्या शब्दात फरक आहे ना. फरक आहे. काल आपण रूपाविषयी अध्ययन केलेलं आहे. शब्द, स्पर्श, रूप. रूप, काल महादैत्य महाराक्षस अनुमतीचं रूपाला मोहित पडला. कसं आपल्याला लाईट लागल्याबरोबर काही किडे जातात त्या रूपाला बघून. किती छान आहे ते रूप, म्हणून ते रूप मी बघावं, त्या रूपाचा आनंद घ्यावं म्हणून किडे कितीतरी लाईटाजवळ जातात, मरून जातात, मरून जातात. म्हणून आपल्या संतांनी सांगतात रूप हा हानिकारक आहे. महाभगवती देवी पुराण, इथं देवी पुराण ऐकलं ना? हे ग्रंथ देवी पुराणाचंच आहे ना. देवी पुराण आपल्या कर्नाटकमध्ये अवधूत चिंतन फार सुंदर असं देवी पुराण लिहिलेलं आहे. इकडे महाराष्ट्रात सुद्धा देवी पुराण आहे. त्या देवी पुराणात व्यावहारिक आणि पारमार्थिक 2 वाट दाखवलेत. व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता असं 3 सत्ता आहेत. व्यवहार सत्तेमध्ये देवीनं महान महान दैत्याला यमसदन पाठविली. महिषासूर, रक्तबीज, शुंभ, निशुंभ, चंड, मुंड, रक्तबीज असल्या महान महान दैत्यांना ज्या ज्या वेळेला ऋषीमुनीवर संकट येत होतं, धर्मकार्यावर संकट येत होतं, त्यावेळेला माझ्या अंबा भवानीने नाना रूप धारण करून त्या दैत्याचं मर्दन केले असं देवी पुराण ऐकलं तुम्ही. लास्टला सांगितलेलं आहे. कोणी सांगतात कोणाला अध्यात्म, कोणाला शास्त्र ज्ञान आहे त्यांनी सांगतात, कोणाला अध्यात्मशास्त्र माहिती नाही ते सांगत नाहीत, फक्त चरित्र सांगत जातात. त्या अध्यायाच्या लास्टला सांगितलेलं देवी पुराणामध्ये हा देवी पुराण नाही, हा ध्येयाचा पुराण आहे. व्यवहार सत्तेमधले आतापर्यंत तुम्ही त्या देवी अंबाभवानीने राक्षसांचं वध केले, तो व्यवहार सत्ता झाला. पारमार्थिक सत्तेने बघितलं तो देवी पुराण नाही, आपला ध्येयाचा पुराण आहे. ह्या ध्येयातच महान महान राक्षस आहे. तिथे बाहेर राक्षस हुडकू नका. बाहेर रावण नाही, ते रावण इथंच भरलंय.
आपल्यामध्ये महान महान राक्षस आहेत, त्या राक्षसाचा पहिलं वध करा, त्या राक्षसाला बाहेर काढा, तेव्हाच तुम्हाला आई जगदंबाचा कृपा होईल. तोपर्यंत राक्षस आत आहेत, तोपर्यंत कुठल्या देवाची संताची कृपा होणार नाही. तोच महान राक्षस काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच्छर, हे 6 राक्षस आहेत, 6 राक्षस. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, आपण या 6 विकारामध्ये, पंचविषयामध्ये आपण गुरुपुटलेलो आहोत. त्या 6 रावण काल कामाबद्दल बघितलेले आहे. मनुष्य कामातूर झाला की इंद्रिय भ्रष्ट होतंय. बलवान इंद्रिय ग्राम आपलं शास्त्र सांगतंय. कसलंही इंद्रिय बलवान असलं तर ते अधोगतीला नेते, अधोगतीला नेते काम. काम आज आपल्याला लोभ, माणसाजवळ लोभ किती घातक आहे. संतांनी सांगतात, पाप का बाप कौन है. आमच्या पदरी पाप, त्याचं बाप, पापाचं बाप हुडकाव. पाप का बाप लोभ है. जेव्हा माणूस लोभी होतोय, त्या लोभीच्या भरात माणूस दुर्बुद्धी येते, पाप करते, पाप करते. महाभयंकर राक्षस आहे लोभ. आमचे कन्नड निजगुणी शिवयोगी सुद्धा म्हणलेलं आहे, कडू लोभ दिंद दुर्गुण मुंठे. माणसाजवळ लोभ प्रकटलं, लोभ जागृत झालं की त्याला दुर्बुद्धी येते, म्हण दुर्विचार येतात म्हण. ह्याच्यावर एक छांदोग उपनिषत्वमध्ये एक दृष्टांत सांगितलेलं आहे. उपनिषत्वामध्ये 2 भाऊ होते. एकाच्या रक्त संबंधानं जन्मलेले राम लक्ष्मणासारखं 2 भाऊ. अजून लग्न झालं नाही, काय नाही. आई घरात, बाबाओ माझ्या पोटाचं लेकराव तुम्ही. जेव्हा पाड एकावर एक प्रेम होतं, कारण रक्ताचा संबंध आहे. हाच रक्ताचा संबंध, लहानपणी भावाभावावरचं प्रेम कडेपर्यंत राहतंय का हो? राहतंय. राहिलेले सुद्धा आहेत आमच्या जगामध्ये. असं म्हणू नका. त्या दोन्ही भावाला त्या आईनी, बाबाओ आम्ही शेतकरी आहो, शेतात राब करा, शेतात काम करा, मग आम्हाला वर्ष खायला काय तर मिळतंय. म्हणून दोन्ही भावाला शेताला पटविले. एक जण नांगर मारा, एक जण कुळपा मारा. मग दोघी भाव शेतात गेले. लहान भाऊ नांगर मारत होता, त्याच्या पाठीमागे मोठा भाऊ कुळपण नांगरत होता. काही समय गतिल्यावर, काही टायमानं त्या लहान भावाच्या नांगराला एक काय तर तटल्यासारखं झालं, त्याला तटल्यासारखं. मग तेव्हा लहान भाऊ माझ्या नांगराच्या फाळ्याला काय तटलंय म्हणून असं बघतोय उकरून, तर तिथे एक सोन्याचा हंडा होता जमिनीत. धनाने भूमम पशिवश्य गोष्टे भार्याग्रदरारे जना स्मशाने. मागचे लोक सोनं कुठं लपून ठेवत होते? जमिनीतच ठेवत होते. जमीन आता बँकिंग आल्यात. धनाने भूमम पशिवश्य गोष्टे भार्याग्रदारे जना स्मशाने. सोन्याचं हंडा लागलं. एवढा आनंद झाला लहान भाऊला. मोठ्या भाऊला ओरडून सांगते, ते कुळपा मारत होता, अण्णा अण्णा. त्यांनी म्हटलं, काय रे अण्णा, ये रे लवकर. त्या भगवंतानं, आई जगदंब्याने आमच्या शेतात सोनं किती दिलं बघ, ये म्हणल्याबरोबर ते भाऊ पळत आला, पळत आला. पळत येऊन बघतो तरे सोनेनं भरलेला हंडा. भावाच्या मनात लोभ उत्पन्न झालं. त्याच्या मनात दुर्बुद्धी आला. एवढं सोनं, आज ना उद्या लग्न होणार,
काही कालांतराने वेगळं होणार, एवढं सगळं सोन्यातलं निम्मा वाटा त्याला द्यावा लागेल. सगळ्या सोन्याचा अधिकारच मी व्हावं, सगळं सोनं मलाच मिळावं या उद्देशानं मोठ्या भावानं विचारच केला नाही. माझा रक्ताचा संबंध आहे, माझा लहान भाऊ आहे, एका आईची लेकरं आहो मी, विचारच विसरला हो. मोह उत्पन्न झाल्यावर दुर्बुद्धी सुचली, आता ह्याला खलास कराव. तिथेच कोळपाचं लोखंडी असतं की काय म्हणता तुम्ही, खुरपण हातात घेतला. हातात घेऊन भाऊ आनंद व्यक्त करत होता, ते हंडा काढत होता. तेवढ्यात त्याच्या मनात लोभ उत्पन्न झालं, भावाला खलास करावं म्हणून ते उचलला. उचलून न विचार करता सप 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 भावाच्या मानेवर वार केला. रक्त बंबाळ होऊन भाऊ खाली प्राण जाऊन पडला. आता ह्या सोन्याला मीच मालक. त्या भावाचा मृत शरीर त्या कडब्याच्या गंजीत नेऊन पुरवला. तसंच ते कुरपण करत शेतात आता काय करावं, हंड्याचं कुठं ठेवावं विचार करत होता. तेवढीच आई, माझं लेकरं भुकेले असेल पाहिजे, माझ्या लेकरासाठी मी भाकर घेऊन जावं या उद्देशानं आई प्रेमानं दोन्ही भावांना डोक्यावर टोपलीत शिदोरी आणत होते. लांब येत असताना आईला बघितला. तेवढ्यात ते शरीर तरी गंजीत झाकून ठेवला होता. तेवढ्यात आई एका झाडाखाली आली. बाबा, ए रामा, आई का ग? अगं, अरे बाबा लक्ष्मण कुठे गेलं रे, लहान भाऊ? आई तुम्ही डबा ठेवा, तुम्ही जावा घराकडं, तिथं शिदोरी ठेवा झाडाखाली, तुम्ही जावा. भाऊ तांब्या घेऊन गेलाय, येतंय, त्याने आल्यावर दोघं मिळून जेवतो, तू जा घरी जा. आईला वाटले कुठं तर तांब्या घेऊन गेला असेल, नाहीतर शेजारी जर गेला असेल. माझं दोन्ही लेकरं आल्यावर दोघे मिळून जेवतील या आशेनं आईनं एका शेताच्या बांध धरून, काय मागचे बायाने शेतात गेलं की रिकाम हातानं घरी येत नव्हतं, काय तरी चूल पेटवण्यासाठी थोडं लाकडं तरी गोळाव करावं, त्या उद्देशाने त्या आईनं ते बांध धरून चालत त्या कडव्याच्या गंजीजवळ आली. तेवढ्यात त्या कडव्याच्या गंजीतून रक्त येत होतं. तेव्हा आईनं आमच्या कडव्याच्या गंजीतून हा रक्त कुठलं येते 4-5 काढली कडवा. बघती तर लहान मुलाचं मृतदेह. आई हरवडा फोडली, जोरात मोठ्या मुलाला ओरडली, अरे राम. लहान भाऊ कुठं गेलं म्हणल्यावर तांब्या घेऊन म्हणला की रे, कुठं तांब्या घेऊन गेला ना रे माझं लेकरू, इथं मृत शरीर पडलं रे. बाबा कोण मारलं रे ह्याला, काय झालं रे, प्रसंग सांग, ये रे असं बोलवत होती. तेवढ्यात लांबूनच बघितला मोठा मुलगा, घात झाला म्हणला. आईनं बघितली, आता काय करावं. तेवढ्यात लोभी, दुष्ट लोभी, मनात लोभ आलत, तेच हत्यार घेऊन पळत आला. त्या जन्म दिलेली आई त्या लहान मुलाचं मृत शरीर बाहेर काढून मांडीवर डोकं घेऊन रडत होती. तेवढ्यात मोठा मुलगा आला. आई वर बघितले, हातात हत्यार होतंय. तेवढ्यात ते आईनं म्हणते, का रे बाबा असं कसं काय घडलं? आई पुढचं काय विचार नको, घे तोही देवाचं नाव म्हणला. तेव्हा आईने म्हणते, बाळा मी तुला 9 महिने 9 दिवस वज वाहिलं रे, तुला रक्ताचं पाणी केलं रे,
तू जन्माच्या आधी तुला मी रक्त आटून दूध पाजविले रे बाळा. का रे असं का करतो रे माझ्या बाळा? मी असं कसं काय मी केलं रे बाळा? माझ्यावर कशाला हात उचलला रे? आई फार बोलू नको. तेव्हा त्या मोठ्या मुलाने कडू लोभीनं मनात लोभ उत्पन्न झालत. जन्मदात्या आईचा सुद्धा विचार केला नाही. माझ्या आईनं माझ्यासाठी किती कष्ट केलेले आई आहे. कारण आईचा उपकार ह्या जगात हरिब्रह्माला सुद्धा फेडता आला नाही. म्हणून ताईचा, आमच्या आईचा उपकार फार फार श्रेष्ठ आहे. एक कन्नड गीत म्हणतो आईवर, परत मराठीत सांगतो हडदंत ताईया मैमे. मला जन्म दिलेल्या आईचा महिमा किती सांगू म्हणतात संतांनी. हडदंत हडदंत ताईया मैमे. ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರೂ ಕಡಿಮೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರೂ ಕಡಿಮೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೂ ಕಡಿಮೆ. ಹೇಳುವ ಕತಿಯ ನಿನ ಬಂದು, ಹೇಳುವ ಕತಿಯ ನಿಮಗೊಂದು, ಹಡದವನ ಪದಿಗೆ ಶರಣಂದು. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಒಳಗ ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಬರುತ್ತಿದ್ದಳು ಆ ತಾಯಿ ದುಡದ ಬರುತ್ತಿದ್ದಳು, ಮಗನಿಗೆ ಸಾಕಿ ಸಲವಿದ್ದಳು. ಆ ತಾಯಿ ದುಡದ ಬರುತ್ತಿದ್ದಳು, ಮಗನಿಗೆ ಸಾಕಿ ಸಲವಿದ್ದಳು. ಬೇಡಿದ ತಂದ ಕೊಡುತ್ತಿದ್ದಳು, ಬೇಡಿದ ತಂದ ಕೊಡುತ್ತಿದ್ದಳು. ಏನೇನು ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲವಗ ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಹಾಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಮಗ ಮೆಚ್ಚಿದಂತ ಹೆಣ್ಣಂದು, ಮಗ ಮೆಚ್ಚಿದಂತ ಹೆಣ್ಣಂದು ಸಸಿಯಾಗಿ ಮನೆಗೆ ಬಂದು. ಮಗ ಮೆಚ್ಚಿದಂತ ಹೆಣ್ಣಂದು
ಕಳಿಸಿಬಿಟ್ಟಾಳು. ಆ ಆ ಆ ಹಾಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಹಾಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಬಸರಾದ ಮಡದಿ ಗಂಡನಿಗೆ, ಬಸರಾದ ಮಡದಿ ಗಂಡನಿಗೆ ತನ್ನ ಪೈಕಿಯನ್ನು ತಿಳಿಸಾಳು. ಬಸರಾದ ಮಡದಿ ಗಂಡನಿಗೆ ತನ್ನ ಪೈಕಿಯನ್ನು ತಿಳಿಸಾಳು. ಬಸರಾದ ಮಡದಿ ಗಂಡನಿಗೆ ತನ್ನ ಪೈಕಿಯನ್ನು ತಿಳಿಸಾಳು. ನಿಮ್ಮೌನಯದಯ ಸಿರಿ ಹಡದೌನಯದಯ ಸಿರಿ ಕರುಳನ್ನ ತಾರುವಂತಾಳ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರು ಕಡಿಮೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರು ಕಡಿಮೆ. ಹೇಳು ಹೆಂಡತಿ ಮಾತವನ್ನು ಕೇಳಿ ಬಾಯ್ಕೂತ ಆಯ್ಕಲ. ಹೆಂಡತಿ ಮಾತವನ್ನು ಕೇಳಿ ಹಡದವನ್ನ ಕೊಂದು ಹಾಕಿದ್ದ. ಅವ್ವ 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 ಹೆಂಡತಿ ಮಾತವನ್ನು ಕೇಳಿ ಹಡದವನ್ನ ಕೊಂದು ಹಾಕಿದ್ದ. ಅವ್ರವನ ಎದೆಯ ಸೀಳಿ ಹಡದವನ ಎದೆಯ ಸೀಳಿ ಕರುಳನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮುಂದೆ ಹಿಡನ. ಆ ಆ ಆ ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಸತ್ತುದನ್ನು ನೋಡಿ, ಆ ಮುದುಕಿ ಸತ್ತುದನ್ನು ನೋಡಿ ಹೆದರ್ಯಾಳ ಸಸಿಯ ಮುದ್ದು. ಆ ಮುದುಕಿ ಸತ್ತುದನ್ನು ನೋಡಿ, ಆ ಅತ್ತಿ ಸತ್ತುದನ್ನು ನೋಡಿ ಹೆದರ್ಯಾಳ ಸಸಿಯ ಮುದ್ದು. ಪೊಲೀಸರನ್ನ ಕರೆಸಿ, ಪೊಲೀಸರನ್ನ ಕರೆಸಿ ಕೊಂಡಾಗ ಹಿಡಿಸಲ ಮೊದಲ. ಹಡದಂತ 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 ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದಂತ ಕರುಳೆಲ್ಲ आईचा काजळ छाती तलवारनं कापला. आईचं काजळ हातात धरला, बायको समोर धरला. प्रिये तुझा दिवस गेल्यावर काय म्हणते तिकडं? बँकी म्हणतो आम्ही कन्नडमध्ये बँकी. ढोवाळा ढोवाळा. माझ्या आईचं काजळ खाण्यासारखं तुला ढोवाळा लागले ना? हे घे, हे माझ्या आईचं काजळ तुझ्यासाठी मी घेऊन आलोय, घे खा म्हणते, खा. तेव्हा बायको म्हणते, येड्या तुला जन्म दिलेल्या आईचं खबर नाही की रे?
मी सांगितल्याबरोबर माझ्या शब्दावर विश्वास ठेवून आईला मारला करे पापी. या संसारात किती वेळा तरी माझं तुझं भांडण होईल. त्या भांडणाच्या रागात तू मला सुद्धा आज ना उद्या सोडणार नाही म्हणून पोलिसाला कळून जेलमध्ये घातली. कೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದಂತ ಕರುಳೆಲ್ಲ ಮಾತಾಡತಿ तुवावाग. ते पोलिसांनी घेऊन जात होते. त्या पाप्याला पोलिसांनी पकडून घेत जात होते. हातात आईचं काजळ तसंच होतं. त्या आईचं काजळ बोलते. त्या पोलिसांना विनय करते आईचं काजळ. साहेब साहेब माझ्या लेकरूचं काय दोष नाही. माझ्या लेकरूला घेऊन जाऊ नका ओ साहेब. माझ्या लेकराला सोडा ओ साहेब. ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದಂತ ಕರುಳೆಲ್ಲ ಮಾತಾಡಿತು ಆವಾಗ. ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದಂತ ಕರುಳೆಲ್ಲ ಮಾತಾಡತಿತ್ತು ಆವಾಗ. ನನ್ನ ಮಗನು ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ, ನನ್ನ ಮಗನು ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ. ಕೊಡಬ್ಯಾಡ್ರಿ ಶಿಕ್ಷೆ ಅವನಿಗೆ. ಹಡದಂತ 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 ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರೆ ಕಡಿಮೆ. ಕೈಯಲ್ಲಿ ತಾಯಿ ಅನ್ನುವ ನುಡಿ ಕೇಳಿ, ಹಡದವ್ವ ಅನ್ನುವ ನುಡಿ ಕೇಳಿ ಹೋರ್ಯಾಡಿ अवग अळतीद्दा. हडदव्वन मातव केळी. त्या आईनं बोललेलं ऐकला. माझी आई माझ्यावर किती प्रेमाळू आहे. घेऊन जाऊ नका पोलिसांना पाय पडते. आ ताई ಅನ್ನುವ ನುಡಿ ಕೇಳಿ ಅವನಿಗೆ ಎದೆಗೆ ಸಿದ್ಧ ಪಡಿತು. ಬೋರ್ಯಾಡಿ ಬರಡಿ ಅಳತಿದ್ದ, ನೆಲಕ ಬಿದ್ದು ಹೊಲಡಿ ಅಳತಿದ್ದ. ಹಡದವ್ವ ಬೇಕು ಅಂತಿದ್ದ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈನೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರು ಕಡಿಮೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈನೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರು ಕಡಿಮೆ. ಹೇಳುವ ಕಥೆಯ ನಾನಂದು ಹೇಳುವೆ ಕಥೆಯ ನಾನಂದು, ಹೇಳುವೆ ಕಥೆಯ ನಾನಂದು. ಹಡದವ್ನ ಪಾಲಿಗೆ ಶರಣಂದು. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರು ಕಡಿಮೆ. ಹಡದಂತ ತಾಯಿಯ ಮೈಮೆ ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರು ಕಡಿಮೆ. ಅದು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದರು ಕಡಿಮೆ. ಅದು ಎಷ್ಟು ಹಾಡಿದರು ಕಡಿಮೆ ಕಡಿಮೆ. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पाप का बाप लोभ है, पाप का बाप लोभ है. त्या मुलांना लोभी झाला. जन्मदात्या आईचा सुद्धा विचार केला नाही. उचलला हत्यार खाली ठेवला नाही. सप 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 जन्म देत्या आईला सुद्धा मारून टाकला, मारून टाकला. त्याच गडब्याच्या गंजीत भावाला आईला जाळून टाकला. पुरावाच नष्ट करावा होता म्हणून आता मीच ह्या सोन्याला मालक. आता ह्या सगळ्या सोन्याला मीच धनी, मीच मालक. विचार करू लागला गावाकडे आता जायचं नाही.
संध्याकाळी गाव जेवून झोपल्यावर माझ्या सोन्याच्या हंड्याला कोणीही बघू नये. रात्र झाल्यावर घराकडे जावं, माझ्या घरात माझं सोनं ठेवावं या आशानं शेतात रात्र होईपर्यंत तिथंच थांबला. रात्रीचे 11 वाजले होते. आता गाव सगळं जेवून झोपला असेल या उद्देशानं बैल सोडून घेतला. त्या सोन्याचा हंडा डोक्यावर ठेवला. शेतातलं वाट धरून गावाकडे येत होता. त्याच रस्त्याने 4 चोर कुठे तर दरोड घालावं, चोरी करण्याचा त्यांचा कायक होता, धंदा होता. 4 चोराने सशस्त्र सज्ज होऊन त्याच वाटेने येत होते. तेव्हा त्या बैलाच्या गळ्यातील घंटीचा आवाज ऐकू आला चोरांना. अरे अरे, तर कोणतरी येत आहे, जरा लपा, ते जाऊ दे, त्याने गेल्यावर आपण जाऊ. त्या 4 चोरांनी एका झाडा जवळ लपले. तेवढ्यात ते हंडा घेऊन येत होता. पौर्णिमेचा चंद्र होता. पौर्णिमेचा चंद्र ठळक होता. त्या डोक्यावरील हंडा चमकू लागलं. चोरांनी बघितले. राम कृष्ण हरी. हरिओम हरिओम. चोराच्या मनात चांदणी असते म्हण. आकाशातील चंद्र कवा अंधार पडतंय, ते चांदण्या कवा हे जातात, कवा आम्ही चोरी करा. त्यांनी विचार करायला एकच माणूस येत आहे, त्याच्या डोक्यावर तर चमकू लागले. काय येऊ द्या, बघूस, जवळ येऊ द्या. जवळ येताच फार चमकू लागलं होतं ते हंडा, सोन्यानं भरलेलं होतं. 4 चोरे रस्त्यावर आले. हातात कुऱ्हाड, तलवार, सशस्त्र सज्ज होते. ते चोरी करायला तसंच जातात का त्यांनी? ए, कोण आहे म्हणला तू? अहो, मी ह्या गावचा शेतकरी आहे. तुझ्या डोक्यावर काय? अहो, ते बैलाला पाणी पाजवण्यासाठी हंडा घेऊन गेलो. ते हंड्यामध्ये काय दाखव आम्हाला? नाही हो, रिकाम आहे. बैलाला पाणी पाजवण्यासाठी हंडा नेलतो घरातनं, रिकाम आहे. ते काय काशीनं हंडा दाखव आम्हाला. त्यांनी म्हणला, मी दाखवत नाही. तू दाखवत नाही, आम्ही सोडत नाही. असं त्याने दाखवत नाही. चला म्हणून जवळ गेले. एक जण हात धरला, एक जण पाय धरला, एक जण कंबर धरला. तेवढ्यात त्याने काय केला, चौघाला निष्ठून, लोभ तसं ताकद येते त्यावेळेला, चौघाला निष्ठून ते हंडा घेऊन पळू लागला. तेवढ्यात 4 जणी पायात पाय मरले, खाली पाडले त्याला. तेव्हा सोन्याचा हंडा पोटाखाली घेतला, वर पडला. 4 चोराने रम रिम बडू लागले त्याला वर काठीन. पहिलं उगा कशाला शस्त्र वापर करावा, एक 4 काठीनं बडवलं की आपणच देते घेऊन जाऊ म्हणून काठीनं बडू लागले. तेव्हा त्याने ओरडू लागला खाली, आता तरी दे मुकाट्याने, शाणा हो, आता तरी दे. या वेळेला त्याने काय म्हणला, चमडी देऊंगा मगर दमडी नाही देऊंगा. मला शरीराला ह्या चमडीला किती मारता मारा, चमडी देऊंगा मगर दमडी नाही देऊंगा. त्या चोराने आता ह्याने काय बर देत नाही म्हणून धारधार शस्त्र घेतले, सप 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 मारून टाकले. किती आनंद झाला असेल चोराला. काय म्हणता? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या आजच्या ह्या अंबाभवानी महापवित्र स्थळी अंबा तुळजाभवानी देवस्थानामध्ये आपले शेगो गजानन महाराजचे परम भक्त परम शिष्य गजानन महाराजचे अनन्य श्रद्धा, भक्ती, विश्वास, भगवंतर हेच मुख्य व भावच मुख्य आहे. कुठला भाषा मुख्य नाही, काही मुख्य नाही. भगवंता सद्गुरुनाथावर भाव पाहिजे. तसल्या शेगो गजानन महाराजच्या
अफाट सरदे असलेले आमचे सुतार साहेब आमच्या या मोठे गायक आहेत. त्यांनी फार मोठे क्लासिकल गायक आहेत. तसले मोठे क्लासिकल गायक आमच्या छोट्याशा सत्संगाला येत आहे म्हणजे आमचंच पुण्य मानावं. जरा जोरदार टाळी वाजवा. कवर दे हार तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, भवानी माता की जय. माझा विषयच असा आहे आज, हरिप्राप्तीचे उपाय आधी धरावे संताचे पाय. त्या भगवंताचा प्राप्ती करून घ्यायचं असलं तर संताशिवाय प्राप्त होणारच नाही. म्हणून आज या सत्संगाला आपले सुतार साहेब हरिभक्त पारायण गायक आज दुपारी किती अवस्था करावं आमचं. आनंद महाराजच नव्हते, कामाला गेलती काय आमंत्रण नसतं काय झालं तर सगळे संत लोक गेलतो. त्यांच्या गजानन महाराज भोजनालय असं त्यांचं हॉटेल आहे. तिथंच फार फार भक्तीने श्रद्धेने आम्हाला जीव घालून दानरूपी वस्त्रदान दान दिले. नंतर एक स्टील ताट, 2 वाट्या, त्यांच्या तीळ काय तर गोड असं परत त्या दान दिले. काल आमचे कोष्ठी साहेब किती पुण्यवान हो. अधिक मास पुरुषोत्तम मासामध्ये दिलेले दान, दान करे तो धन मिलता है. अमेरिकात एक अगर्भ श्रीमंत माणूस होता. वयाच्या 95 वर्षी आजार दडला त्याला. दवाखान्यात घेऊन गेले मुलं. डॉक्टर सगळं चेकिंग केले. मग पोरांना बोलून सांगितलं, डॉक्टर तुमचे वडील फार दिवस टिकत नाही, फक्त 6 महिन्याचे आहे, घेऊन जाऊ घरी. हे शब्द वडिलाला कळले. मी 6 महिन्याचाच आहे, अपाट संपत्ती आहे, फार कमीलेलं आहे, जगात मी श्रीमंत आहे. आता किती दिवसाचं आहे? 6 महिन्याचा आहे. बहुत गई थोड़ी रही, थोड़ी भी जा रहे. सुन नट नट नाटिका ताल सूर में भंग न पाए. गेले आमचे दिवस. किती गेले तेवढं आम्ही मेलेलो आहो. उरले आता थोडं. आता मी 6 महिन्याचाच आहे. काय करायचं एवढं संपत्ती म्हणला. मुलांना सांगितला, मी कमिवलेलं इष्टन, मी कमिवलेलं संपत, आता 6 महिन्यात मी सगळं दान धर्म करतो म्हणला. दान धर्म गरीब लोकांना, भुकेलेल्या लोकांना दान करू लागला. घरासमोर कोण मागतंय, साहेब आमचं मुलीचं लग्न, पैसे कमी पडलो, घेऊन जा. किती पाहिजे? 50 लाख, घेऊन जा. साहेब आमच्या घरात भाजून खायला भांड्या नाही, तो घेऊन जा भांड्या. पाहिजे दान देऊ लागला. त्या दानात त्याला मनाला एवढं प्रसन्न वाटलं, आनंद, शांती. दिलेले दानात आनंद आनंद आनंद. दान करताना आनंद, मनात आनंद होऊन दान करावं. मग मनात तळमळून लोक कराल ती दान, मी पण करायचं पाळी आले. आमच्या घरात ना एवढं जातं की आज तळमळ ठेवून करू नका, आनंदानं दान करायचं. अगर्भ श्रीमंत हो का, अगर्भ श्रीमंत होता, पाहिजे तेवढं इस्टेट होतं. 55व्या वर्षी दान करायला प्रारंभ केला, वयाच्या 52व्या वर्षीपर्यंत दान करू लागला, त्याला काहीच झालं नाही. किती? 55 वयाच्या दान करू लागला. डॉक्टर सांगितलं होता 6 महिन्यात टिकत नाही. त्याने दान देताना होत असलेला आनंद, कितीही रोग जडू द्या, कितीही दुःख असू द्या, इथं हृदयात आनंद असला की ते रोग काही करत नाही, काही करत नाही. त्या श्रीमंताने धनिकाने 92 वर्ष जगला, 92 वर्ष जगला. तेव्हा माझ्या इष्टेंनीत काय कमी झालं, किती दान केलं तर बघताय किती इस्टेंट कमी होतात, त्याच्यात परत 10% वाढलेलं होतं, कमी काय झालं नव्हतं. आनंदू रे आजी आनंदू, आनंदू रे आजी आनंदू, आनंदू रे आजी
आजी आनंदो आनंदो रे आजी आजी आनंदो आनंदो रे आजी आनंदो आनंदो रे आजी आनंदो आनंदो रे आजी आनंदो सभायाभ्यंतरी अवघा परमानंदू रे सभायाभ्यंतरी अवघा परमानंदू रे हो सभायाभ्यंतरी अवघा सभायाभ्यंतरी अवघा परमानंदू रे सभायाभ्यंतरी अवघा बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। दान करे तो धन मिलता है, धर्म करे तो शांती मिलता है. म्हणून आमचं शास्त्र सांगतंय पुरुष इच्छा विषयी पुरुषार्थ जोई सोयी दुःख नाश सुख रूप. आमच्या जीवनातलं जर दुःख जायचं असलं तर सुख प्राप्ती करून घ्यायचं असलं तर पुरुष इच्छा विषयी पुरुषार्थ जोई सोयी दुःख नाश सुख प्राप्ती रूप मोक्ष मान हो. म्हणून सुख विषयावरच आमचं आज प्रवचन. आई जगदंबा मामा दैत्याला मारले, ते दैत्य बाहेर नाही आपल्या जवळच म्हणून पहिलं निरूपण केलेलं आहे. एका दैत्याचं वर्णन चालू आहे. कुठलं दैत्य? लोभ. लोभ महाभयंकर दैत्य आहे तो. माणसाजवळ लोभ उत्पन्न झाला की दुर्बुद्धी सुचते, दुराचारी होतोय, महापापी कडुलोभी. आमचं कन्नडमध्ये निजगुणी म्हटलंय कडुलोभ दिन दुर्गुण मुंठे. ज्या माणसाजवळ लोभ उत्पन्न होत आहे त्याला दुर्बुद्धी सुचतंय, म्हण दुर्विचार येतात डोक्यात. म्हणून त्या महापापीने रक्ताचा पाणी केलेल्या आईचा सुद्धा खबर केला नाही. सप 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 आईवर वार केला. भावाचं ना आईचं मृत शरीर त्या कडव्याच्या गांजीत जळून टाकला. वाटेत चोर सोन्याचा हंडा घेऊन जात होता. चोर अडवले, बडवू लागले त्याला. पण काय म्हणताय? चमडी देऊंगा मगर दमडी नाही देऊंगा. आता काय हे देत नाही म्हणून सशस्त्र हत्यार उठले, रप 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 त्याला पण खलास केले. काय झालं? सगळे सोन्याचं मालक मीच व्हावं, सगळं सोनं मलाच मिळावं, हंडा मीच मालक व्हावं म्हणे आशेनं चाललं होतं ना. माणसाजवळ आशा असावं ना, दुराशा. लोभ दुराशा दुःखाला कारण आहे. चारी चोर आनंद झाले, कुठल्या घर फोडावं लागलं नाही. हा, कुठल्या कुत्र्याला काय भ्यायचं नाही. भगवंताने सहज वाट्यातच दिलं की हो चला वाटणी करून घेऊ. चौघ चोर एका झाडाखाली आले, हंडा ठेवले,
बघितले 5-6 किलो सोनात, सगळ्यांना 1-1 किलो येते. तेवढ्यात एक जण म्हणला, येड्याव, भगवंताने कितीतरी दिवस चोरी करतो, एवढं संपत कधी दिलंय भगवंताने, आज एवढं संपत्ती दिल्यावर असं वाटून घ्यायचं नाही. स्वीट पेढ्या आणायचं जाऊन, तुम्ही दोघं पेढ्या आणायला जावा. शिटीत इचलकरंजी गेला, आम्ही इथं गाठोडं सांभाळत बसतो. दोघं स्वीट आणायला शिटीत आले. सोना मिळालेला आनंद भरात मद्यपान केले. काही लोक आनंद झालं की मद्यपान करतात, काही लोक दुःख झालं की मद्यपान करतात. अहो दारू पिऊ नका हो, मी म्हणतो काही लोकांना, काय करावं मला टेन्शन आहे म्हणतात. दारू पिल्यावर टेन्शन जात आहे? अजिबात नाही, आमचं चुकीचं कल्पना आहे. दोघा जण शिटीत आले, पहिला मद्यपान केले, भरपूर पोटभर खाल्ले, स्वीटचे 2 पुड्या घेतले. चल आता जाऊ. त्याच्यात एक डोकं लढवते. अरे म्हणला, त्या सोन्याला आम्ही दोघंच मालक व्हायचं, त्यांना कशाला द्यायचं? हे मग द्यावं लागतं त्यांना पण. मग कसं आयडिया करू एक म्हणला, काय आता स्वीट घेऊन याला, ह्याच्यात विष मिक्स करू, त्याच्यात विष घालो, त्यांना खाऊ घालो, त्यांनी मरते, ते आपणच मालक. इकडे ह्यानी विचार करलं, तिकडं त्यांनी कसा विचार करतेत. ते गेलेत बाजाराला, ते आता थोडं पिऊनच येते. ते आता हांड्या इथंच ठेवू, जरा जमिनीत खड्डा करून ठेवू, आम्ही वाटेत जाऊ, दोघा जण एक झाडाखाली आडुश्याला उभारू, त्याला राम रिम करून खलास करू. ह्यांनी इथं विचार करून वाटेत येऊन बसलेत. त्यांनी मद्यपान करून डोलत डोलत नाचत आनंद, आम्ही दोघंच मालक होणार म्हणून त्यांनी यायला ते झाडाखाली लपलेले दोघं आले, राम रिम राम रिम राम रिम खलास केले दोघाला. दोघं चोर मरून खाली पडले, स्वीटच्या 2 पुड्या पडले. चल आम्ही दोघंच मालक, आनंद झाले. तेवढ्यात म्हणते, स्वीटचा पुडा घे की खाऊनच वाटून घेऊ. दोघा जण 1-1 स्वीट पुडा घेतले. कुठं हंडा होता तिथं आले, काढ हंडा, पहिला स्वीट खाऊ नंतर काढू, कुठं जाते आपलंच आहे आता. जमिनीतच हंडा. दोघं चोराने एकमेकासमोर बसले, एकमेकाच्या तोंडात पेढ्या घातले. 2, 3, 4, 5 पेढे खाल्ले, आनंद व्यक्त करत होते. त्या विषयाचा प्रबल प्रारंभ झाला. काही क्षणार्धात त्या दोघं चोराने बाईला तोंडाला फेस आलं. कन्नड जाते जरा, बाई माझ्या माऊलीओ, मी कर्नाटक सुपर कन्नड प्रवचन करणार आहे मी, तरी नाईलाज अण्णांना घेऊन आले पकडून इकडं. शिक्षण मराठी आहे, सगळं अभ्यास मराठी आहे, महाराष्ट्रात राहतो, जरा प्रयत्न करत चला म्हणून घेऊन आलेत. तरी माझे वाकडे तिकडे शब्दाकडे लक्ष देऊ नका, मी सांगितलेले सिद्धांताकडे लक्ष द्या. काही क्षणार्धात दोन्ही चोर विष घातलेले पेढे खाल्ल्याबरोबर दोघा जणी तोंडाला फेस आलं, डोळे बंद केले, दोघं मरून गेले, मरून गेले, मरून गेले. मला सांगा, हे दृष्टांत झालं, ह्याचं मागचा सिद्धांत काय? सिद्धांत कळून घ्यायचा आहे. सगळं जगत ईश्वर निर्मित आहे, सगळं ईश्वरच आहे, आमचं इथं काही नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. मायेचा बाजार प्राण्या, मायेचा बाजार, मायेचा बाजार प्राण्या, मायेचा बाजार, हो मायेचा बाजार प्राण्या,
प्राण्या मायेचा बाजार हो बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे ए, मेल्या माझे सर्व राहिले तुटतील धागे दोरे देवा माझे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे आई कुणाचे नाही रे तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे वृद्धपणा तुझं येता पुढती वैद्य काय करणार वाचनाधणी म्हणे धरा हरिभजनाची गोणी तरीच जन्म येऊन करा सार्थक मानव पुरे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार मायेचा बाजार मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार मायेचा बाजार बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अंबा भवानी माता की कोणी जय करत नाही त्यांच्याही जय. इस दुनिया में कोई किसका नहीं है 3 दिन का बाजार है ये. बालपण एक दिवस तारुण्यपण एक दिवस म्हातारपणा एक दिवस. आपल्या जीवनात 3 स्नान फार महत्वाचं आहे. अंघोळ हो महाराज आम्ही दररोज करता हो साबण शॅम्पू लावून दररोज किती स्वच्छ स्नान करा त्याला महत्त्व नाही. जीवनात 3 स्नानाला फार महत्त्व आहे. आम्ही जन्मून आल्यावर एकदा ते सूलगित्ती ते डिलिव्हरी करून घेणाऱ्याला काय म्हणतो तुम्ही? आम्ही सूलगित्ती म्हणतो. हां दवाखान्यात झाला नर्स ते. मागच्या काळात अनुभव बाया घरी येऊन प्रसूती करणार. हां त्यावेळी त्या सूलगित्तीनं काय म्हणलं सोयीनं हां सोयीनं त्या जन्मलेल्या बाळाला स्वच्छ स्नान घालते. कुठं घालते माहिती आहे का? घराच्या बाहेर. जन्मलेल्या मुलाला कुठंही घरात स्नान घालत नव्हते. मागं घराच्या बाहेर घालत होते. पुढं दुसरा स्नान आहे लग्नाच्या वेळी. ते पण बाहेरच आहे. किती 10 लाख 20 लाख खर्च करा तुमचा आंघोळ बाहेरच आहे. 2 झाल्या आता तिसरा जाताना लय कमवले आमचे वडील. आमच्यासाठी भरपूर कमवून ठेवले. आमच्या वडिलाला बाथरूममध्ये स्नान घालावं कोण म्हणते का? घेऊन चला उचलून बाहेर. बाहेर स्नान घालतात. स्नान घालताना तुम्ही बघितलं नाही की आम्ही प्रत्येक जातो. नाही आलं तर बघा ते महाराज आला नाही बघा आमच्या वडिलाच्या मैत्रीला म्हणतात आम्ही जावं लागतंय. आंघोळ घालणारे घालतात. एक जण येते असं हात बांधून कमऱ्यात काय आहे का बघा रे. कमऱ्यात काय आहे का बघा. कानात काय आहे का बघा.
गळ्यात काय काय बघा, काढून घ्या सगळं. सगळं काढून घेतात. अंगावरील सोन्याचं दागिने एखाद्या वेळेस नाही निघलं तर कान कापतेत, नाक कापतेत. अंघोळ घालून पूजा करून बसवते. एक सासून मावाला कधी जिवंत असताना बघितले नाही, त्याला चहा नाश्ता दिले नाही. सासून मेल्यावर पुढं बसून एवढं रडू लागली, काय विचारू नका. वर पडून पडून, गळ्याला पडून पडून रडत होती. कशाला रडतात माहिती आहे का सुना? लोकांचा शब्द येऊ नये म्हणून. मडा बघायला कोणी जात नाही ती, ते मेलेलं असतं तिथं काय बघताव. मग तुम्ही कशाला जाताव तिथं? कुठल्या सुनाने कसं रडते, काय काढून रडते, त्या सुनेनं रडलेलं तुम्ही सुद्धा ऐकता. बाबा किती प्रेम हो सुन्याचं सासऱ्यावर. ते रडलेलं बघून तुम्ही पण रडता. तुम्ही डोळ्यातलं पाणी पुसून नाकातलं शेमण पुसता तिथंच. एका जण आली, ऐ हळूच म्हणते, येडीगिड आहे का? जिवंत असताना चहा दिली नाही, आता खोटं नाटक करते. चल गबस गा गबस. का म्हणले? आमच्या सासरा तिजोरीची चावी कमरेला बांधून घेतला होता, ते आहे का बघालो म्हणते, अंगावर पडून रडून. म्हणून माझ्या माऊली हो, माझ्या भाविक भक्तांनो, हसवर घालू नका. हसणं पाहिजे माणसाजवळ, गांभीर्याने आम्ही समजून घ्यायचं आहे. या जगात कोणी कोणाचं नाही. माणसाजवळ लोभ जर उत्पन्न झालं, माणूस दुर्बुद्धी सुचते, काही करू शकते. म्हणून आपल्या संत तुकाराम महाराज म्हणतात, तेवी विषयाचे सुख ते केवळ परम दुःख, परिका कीजे मूर्ख सेविता न सरे, हरिप्राप्तीचे उपाय आदि धरावे संताचे बाय. भगवान देने को बैठे तो छप्पर फाड़ को देता है. आशा करून दुसऱ्यांचं घर मोडून दुसऱ्यांचं मन दुखून कमवू नका. तुमचं जवळ भक्ती असेल तर, श्रद्धा असेल, त्या भगवंतावर अपार प्रेम असलं तर ते भगवंत देने को बैठे तो तुम्हारा छप्पर फाड़ को देता है, लेने को बैठे तो मुंह में के दाता पाड़ को लेता है. असंच मी कर्नाटकमध्ये पुराण सांगत, भगवान देने को बैठे तो छप्पर फाड़ को देता है. समय से पहले भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. आपल्या भाग्यात किती आहे तेवढंच मिळणार. मी निरूपण करत होतो, आपल्या आनंद पाटला महाराज सारखे कळलं त्याला, माझं वचन त्याला पचन झालं. कुठलाही आजारी पडल्यावर गोळी घेतल्यावर पचन व्हायला पाहिजे, जेवलेलं अन्न पचन व्हायला पाहिजे. मग संतांनी सांगितलेले अभंग वचन हे पचन व्हायला पाहिजे. पचन म्हणजे कळायला पाहिजे. ह्या कानानं ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं नाही. एक सुतारानं एक गोंबी केलता, आमचा सुतार. ನೋಡನು ಬಾ ಬ್ರಹ್ಮ ಬಡಿಗೆ ಮಾಡಿದ ठेरा ನೋಡಲಕ್ಕೆ ಹೋಗನು बा. हे सुतार म्हणजे त्या लाकडाचं काम ह्यांनीच करतात. ब्रह्म बडग्या म्हणले त्याला. सुतारला कन्नडमध्ये बडग्या म्हणतात. राहू द्या. 3 गोंबी केलता, हुबेहूब सगळं सेम बाजारात विकायला गेला. तिन्हीचं रेट वेगळं. सुतारनं 3 भावली बाजारात विकायला आणला. पहिल्याचं किंमत ₹1,00,000, दुसऱ्याचं किंमत ₹10. पहिल्याची किंमत ₹1 म्हणला. हां, भावली तर दिसायला सेम आहे. याचं काही किंमत नाही, ₹1 द्या, पैसे घेऊन जावा. दुसऱ्याचं ₹10 नाही, ₹100 म्हणला. ह्याचं 10 म्हणला पहिल्याचं. जरा
ह्याच्या युगामध्ये जर पैसे वाढू ते मागचा दृष्टांत आहे. आजकालात पैशाला किंमत राहिली नाही. हां, हे बघा, निस्वार्थ सेवा केलं की, निस्वार्थ भावनेने केलेले सेवा परमेश्वर कुठंही देऊत. ह्यांनी एकच दिवस प्रवचन ठेवले, ते मी म्हणलो 3 दिवस ठेवा. नाही हो, नाही म्हणला, मला काही देऊ नका, मला कसलाही आशा नाही. बरं ठीक आहे महाराज, तुम्हाला परिस्थिती हे आमचं अजून मठ सुधारणा झालं नाही. सुधारण होतील, पण मला काही नको. त्या सुधारण होण्यासाठीच सगळं भक्तांच्या मनोवृत्ती स्वच्छ करत आहे मी. 2 दिवस वाढवा, काही नका म्हटल्याबरोबर त्या अंबा भवानी तुळजा भवानीनं माझ्या संकल्पापेक्षा जास्त त्यांनी मला आजच देऊन टाकले. हात वरून करून सांगतो. काल कोष्टी साहेबचं अर्धवट राहिलं सांगायचं, काय दान द्यावं, माझ्या मनापेक्षा जास्त दिले. माझ्या सुतार साहेबानं मनापेक्षा एवढं जीव घालून, एवढं ताट वाटी सगळं दान करून परत दक्षिणा. मला एकच सांगायचं, निस्वार्थ भावाने भक्ती करा. ते भगवंताने, आई जगदंबाने तुम्हाला कुठं पण देऊन टाकते. हाच विषय चालला आमचा. भगवान देणे को बैठे तो छप्पर फाड को देता है. मग आनंद महाराजांनी ऐकले, वचन पचन झालं, घरी गेले, जेवले. बायको म्हणले, का सांगितलं हो पुराण? आज लय चांगलं सांगितले. आमच्या भाग्यात असेल तर ते भगवंताने आपल्या घरी आणून देतो म्हणले. असं का? ठीक आहे. जेवले. दुसऱ्या दिवशी शेतात गेला, नांगर मारू लागला, त्याला पण हंडा सापडला. त्यांनी म्हणला, भगवान देणे को बैठी तो छप्पर घराला आणून देतो म्हणले, मला शेतात नको म्हणला त्याने. बघा संतांच्या वचनावर किती विश्वास आहे त्याचा. भगवान देणे को बैठे तो छप्पर फाड को घराला आणून देतो म्हणलं, इथं शेतात म्हणाल मला नको म्हणला. ते काढला, एक झाडाखाली ठेवला, घरी आला, परत प्रवचन ऐकायला गेला. प्रवचन ऐकून आला, बायकोला जेवताना सांगू लागला, काल संतांनी सांगितल्याप्रमाणे भगवान देणे को बैठे तो छप्पर फाड को देता है. त्यांनी सांगितलेलं माझ्या अनुभवाला आलं. म्हणला, कसं हो? म्हटले, मी नांगर मारताना शेतात सोन्याचं हंड सापडलंय. हो, मग कुठं आहे? कुठं आहे म्हणले. बायको तोंडाला पाणी सुटतं. कुठं नाही, तिथं शेताचं ठेवून आलो तिथंच. मग तसं ठेवल्यावर कोण ठेवतील? कोण तर घेऊन गेलं तर काय करावं? संतांनी सांगितलेत, माझ्या नशिबात असलं तर भगवंतानी माझ्या घरी आणून देऊ दे. त्या शेताला कशाला दिलंय मला म्हणला. कसलाही माझा नवरा येडा, सापडलेलं सोनं कोणतर सोडून येतात. शेतात ठेवून घरी आला, रात्री चोर ते हंडा बघितले. अरे 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 अरे, त्या हंड्याजवळ वरचं काढून बघतो तर तिथं साप विंचू आत. सोनं नव्हतं, साप विंचू. त्या चोरी करण्यासाठी ते म्हातारा बोलत होते. हे आनंद महाराज अजून म्हातार झालं नाही हो. नवरा बायको म्हणून त्या नवऱ्यानं सांगत होता, आज मला तेवढं सोनं सापडलंय, मी शेतात ठेवून आलो, मी काय आणला नाही. देव द्यायचं असलं तर माझ्या घरी आणून देऊ दे. हे चोर ऐकले बघा, पळत शेताला सुटले. तिथं जाऊन बघतात तर विंचू साप. म्हातारा कडू आहे म्हणलंय, पाटील बेरकाय म्हणले, आम्हाला फसवण्यासाठी, आमच्या घरात चोरी होऊ नये म्हणून आम्हाला पळून टाकला, आशा दाखवला. आता त्याच्याच डोक्यावर नेऊन टाकू, त्यालाच मारू. परत ते झाकले, हंडा घेतले, त्या आनंद पाटलाच्या घरी वर चढले. हां, ते बरोबर म्हातारा कुठं झोपले त्याच्यावरच हंडा फटकन पडलं, खळाळाळाळा सोनं पडलं. तेव्हा म्हणतात पाटील उठ, किती घाबरं पडलं. ते भगवान देणे का पडले, ते छप्पर फाडकू देतात. म्हणून माझ्या भावी भक्तांनो, माणसाजवळ आशा असावं, पण अति आशा असू नये. भगवंत आपल्या भाग्यात किती असेल तेवढंच मिळतं, जास्त मिळत नाही. म्हणून ह्या पुरुषोत्तम मासामध्ये आपण केलेले दान धर्म पुण्य, दान करे तो धन मिळत आहे. आतापर्यंत मला दिलेले दानरूपी सेवा त्या आई अंबा भवानी, आपल्या कोष्टी साहेबांसुद्धा काल रात्री फार प्रेमानं
प्रेम काय असतंय मला इथं इचलकरंजी आल्यावर कळलं. प्रेम प्रेम नाम हेच प्रेम, प्रेम हेच नाम. प्रेमा सोडून नाम नाही, नाम सोडून प्रेम नाही. हे महत्वाचं आहे फार. घर किती मोठं आहे ह्याला महत्व नाही, त्याचं मन किती मोठं आहे ह्याला फार महत्व आहे. झोपडीत असू दे पण त्याचं मन मोठं असलं तर त्याच्याएवढं श्रीमंत कोणी नाही. माझ्या कोष्टी साहेबांनी सुद्धा काल मला दीपदान केले. दीपदानावर मी सांगणार आहे, या पुरुषोत्तम मासामध्ये दीपदान केले की काय पुण्य प्राप्त होते. राहू द्या. आपल्या हा लोभ या दैत्यावर चाललंय, महाभयंकर दैत्य लोभ. काल कामावर बोललोय, हे 6 दैत्यच आमच्यातच आहेत. देवी भागवत पुराण मी पहिलं सांगितलं, देवी भागवत पुराण नाही, हा ध्येयाचा पुराण आहे. ह्या ध्येयातच बसलेले 6 दैत्य त्याला काढा टाकून. ते कसा काढता येते हो महाराज, जर व्यक्ती सांगा की. ते कसं जातात बाहेर. हा रामकृष्ण हरी, हरि ओम हरि ओम. आनंद आनंद. गुळ कुठं असतं तिथं माश्या पळत येतात. सांगावं लागत नाही माश्याला, गुळाचा वास आले की ते पळत येतात. राहू द्या. वयोवृद्ध झालेत बघा, कुठनं आले. हां असू द्या, जवळच आहे. हां तिकडंच लांब होत होतं. असू द्या असू द्या. आनंद महाराज काय सांगत होतं ते संपलं. हां अजून तेच चाललंय का. हां अर्धवट राहिले. पहिला 10 रुपये, दुसरा 100 रुपये, तिसरा 1,00,000 रुपये म्हणला. ते राजाचा प्रधान होता. मग आमच्या राजाकडेच घेऊन जाऊ. कुठलं घेत आहे मला उगा शिवे देवेल. हां चल बाबा आमच्या राजा घेते चल म्हणून गेला घेऊन. राजासमोर असं म्हणला, हे बघा ह्याचा 10 रुपये, ह्याचा 100 रुपये, ह्याचा 1,00,000 रुपये म्हणला. राजा म्हणला येडा आहे काय म्हणला. सुतार काय झालं म्हणला. सगळं शेम दिसायला काही फरक नाही. नाक डोळे कान सगळं रूप लावण्य सगळं शेम आहे. फरक काय किंमत सांगतो म्हणला. राजेसाहेब फरक आहे, बोलवा तुमच्या पंडितांना. ह्याच्यात मी कौशल्य दाखवलेलं आहे, कला दाखवलेला आहे. कोण ह्याच्यात काय फरक आहे कोण जाणतो त्याला बोलवा पंडिताला. सगळे पंडित येऊन बघू लागले फिरकून फिरकून, काहीच फरक नाही, शेम आहे. एक जाणता पंडित आला, एक तार घेतला, त्या भाऊलीच्या कानात घातला. ते घातलेलं तार ह्या कानात घातला, ह्या कानात आलं, बाजूला ठेवला. दुसरा भाऊली घेतला, त्याच्याही कानात तार घातला, ते तार कानात घातल्याबरोबर तोंडात आलं, हे बाजूला ठेवला. तिसरा भाऊली घेतला, कानात घातल्याबरोबर ते डोक्याला गेलं. राजेसाहेब हुशार आहे सुतार म्हणला. फार हुशार आहे, फार फार हुशार आहे. कसं काय रे म्हणला. किंमत बरोबर सांगितले त्यांनी. हे 10 रुपयाचं भाऊली ह्या कानानं ऐकतंय, ह्या कानानं सोडतंय, ते 10 रुपये किंमत. मग दुसरं ह्या कानानं ऐकून 4 दिवस तरी 1 महिना तरी कुंभारीचे शास्त्री आले. ते काय सांगितलं हो आपण तसं वागावं असं तोंडानं बोललं तर ते 100 रुपये. ह्या कानानं ऐकून आपण जीवन आशेपर्यंत संतांनी सांगितलेल्या वचनावर अभंगावर विश्वास ठेवून जर आम्ही वागलो तर ते 1,00,000 रुपये किंमत आहे, 1,00,000 रुपये. मग आपण ठरवायचं किती किमतीचं व्हावं. तूच आहे जीवनाचा शिल्पकार. आपणच ठरवायचं आपला किंमत आहे. आपण कुठल्या भावलीची किंमतीचं व्हावं. राहू द्या. आशम परम दुःखम निराशम परम सुखम आपलं शास्त्र सांगतंय. कष्टानं कमवा, दुसऱ्यांच्या संपत्तीवर आशा ठेवू नका. काल सुद्धा मी सांगितलेलं आहे. कारण पाऊस येते का हो. नाही वारा. मग आपल्या 6 दैत्य कसं घालवायचं त्याला व्यक्ती सांगा की. कारण शक्तीपेक्षा व्यक्ती फार श्रेष्ठ आहे. संतांनी व्यक्तीनं संसार केले, त्यांनी व्यक्तीनं पारमार्थ समजून घेतले.
आम्ही काय करतो, शक्तीचा वापर करतोय. शक्ती काय कामाचा नाही, डोक्यात व्यक्ती पाहिजे. हा 6 दैत्य जगामध्ये आई जगदंबा भगवान परमात्मा आमच्या जीवनात त्याने आई वडली असल्यासारखे. आई तू बाप तू, कारण बाप विठ्ठल रुक्मा तूच बाप रुक्मिणी माझी आई, तुम्ही संतांनी गाता ना. आमच्या व्यवहारात येऊ आता. आम्हाला जन्म दिलेली आई, हां सावकाश, मला वाटलं आरती करा. आम्हाला जन्म दिलेली आई जरा सुद्धा क्यू वाटून घेत नाही. आमचं मलमूत्र स्वच्छ करते ना. सगळ्या जणी क्यू आणलेत, सगळेजण हेचकी घ्या ना. तर लेकराचं शी बघितलं काका जण क्यू करून घेतात. नाही नाही, ते क्यू कर, काही बायका शी करतात बघा. त्याला काय म्हणतो मराठीत? जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. 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 जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हेच लागली माझ्या पायाला, येई पाणी आईच्या डोळ्याला. हेच लागली माझ्या बाळाला, पाणी येई आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. उन्हातानात काम करी आई, उन्हातानात काम करी आई. उन्हातानात काम करी आई. उन्हातानात आई बिन नाही जगी देवदार. तुका म्हणे धन्य गुरु माता, आई बिना नाही जगी देवदार. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला,
लेकरं असताना आईनं जरा सुद्धा लेकराचं मलमूत्र किंवा वाटलं नाही, आनंदानं काढले बघा. काढले ना. असंच एकदा आईनं वर्ष 1.5 वर्षाच्या लेकराला स्वयंपाक करावं लागतंय. त्या पोराला हातात खेळणी देऊन घरात बाहेर सोडली होती. पोरगा खेळत होता. हां, लेकरं रडलं की ते आईला समाधान करता येते. राहू द्या, गप करा, हसू द्या, गप करा, तिथंच बसा. त्या माऊलीनं आईनं लेकराला बाहेर खेळायला लावून आटापळी देऊन स्वयंपाक पीठ मळून घेत होती. लेकरू खेळाच्या नादात, त्याला कळलं नाही, तिथंच खेळता खेळता मलमूत्र केलंय, शिव केलंय. केलेल्या मलमूत्रामध्ये खेळू लागलंय. खेळून एवढं सोडलं नाही, खेळून खेळून ते हाताला सगळं लागलंय, घाण असं केलंय. तुम्ही सगळं आम्ही केलेलंच आहो. असं एकही नाही खेळलेलं, सगळेजण खेळलो. त्यांनीच केलेले मलमूत्र तोंडात घातले. तेवढ्यात वडील आला. वडील येऊन बघतो तर लेकरू आनंदानं, अंग सगळं घाण झालंय, हात घाण झाले, तोंड घाण झाले. वडील बघितल्याबरोबर पळत दुडवत दुडवत, आंबागाल काय म्हणता तुम्ही? हां, पळत नाही, अजून पळता येत नाही. वर्ष 1.5 वर्षाचा कुठं पळता येत आहे? रांगत रांगत, हां, 4 पायानं, हात टेकून पायानं रांगत रांगत. जरा सांगत जाऊ, मला पण आता मराठी कळू द्या. वडिलाकडे चालला लेकरू रांगत रांगत. वडील बघितला, अरे रे अरे अरे अरे, किती घाण करून घेतलाय. वडिलाला बघितल्याबरोबर लेकराला आनंद झाला. पळत पळत जावं, माझ्या वडिलाच्या गळ्याला पडावं, वडिलाजवळ घ्या जावं, असं लेकरू आनंदाने येत होतं. वडील म्हणला, ए बेट्या थांब थांब, तिथेच म्हणला थांब. लेकरू रागवल्याबरोबर लेकराला समजते हो, लेकराला रागवा, डोळ्यात पाणी येतात. त्या लेकराला रागावला तरी मुलगा येत होतं. काठी घेतला, पुढं आलं तर बाग, बेट्या चल आईकडे, चल आत, चल आईकडे. लेकरू काठी बघितल्याबरोबर रडू लागलं. रडत 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 आत घरात आईकडे चाललं, रेंगळत रेंगळत. आई पीठ मळत होती. बाळा, माझ्या बाळाला भूक लागले, शेल रडू लागले. बाळाचा भूक आईलाच कळत असते, दुसऱ्यांना कळत नाही. लेकरू का बरं रडतंय आईलाच कळतंय, कोणाला पण कळत नाही. म्हणून संतांनी सांगतात, बच्चा खेलता है माँ के गोद में, बच्चा खेलता है माँ के गोद में, ज्ञानी खेलता है वेद में, अज्ञानी खेलता है भेद में. भेदात कधी वावरू नये, अभेद व्हायला पाहिजे. अभेद दर्शनम ज्ञानम ज्ञानदेवतो कैवल्यम. जोपर्यंत आमचं अद्वैत होत नाही, अभेद होत नाही, अभेद व्हायला पाहिजे. कोई एक जाने वो सभी जाने, कोई एक नहीं जाने वो कुछ भी नहीं जाने. पळत लेकरू रांगळत येत होता. आईनं चटकन उठली, माझ्या लेकराला काय भूकलंय का काय झालं बघतो, तर सगळं अंग घाण करून घेतले, हात कान घाण घेतले. अरे माझा मुकुंदा, किती घाण करून घेतला रे बाबा. किंवा वाटला का जरा तरी? उचलून घेतली लेकराला, बाथरूम मध्ये नेले, स्वच्छ अंघोळ घातले, दुसरे नवीन कपडे घातले, तोंडाला सनो पावडर लावले. तेव्हा बाहेर आणून सोडली. तेव्हा बापानं, ए बेटा बस मांडीवर, बस. हा व्यावहारिक झाला. आता पारमार्थिक सांगतो. जरा सुद्धा क्यू वाटून घेतलं ना आईनं. आमचं मलमूत्र स्वच्छ केलंय, बाहेरला स्वच्छ केले त्यांनी. आमचं बसवाणा म्हणतात कन्नडमध्ये, मंडी माशिदोडे महामजलिके कुರು ವಸ್ತ್ರ ಮಾಶಿದೊಡೆ ಮಡಿವಳಗೆ ಕುರು ಮನಸ್ಸ ಮಾಶಿದೊಡೆ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣರ ಸಂಘದಲ್ಲಿಕ್ಕು. डोकं घाण झाले, धुता येते.
धुता ना, डोकं घाण झालं की, अंगावरले कपडे घाण झालं तर धुता येते. बसवाना म्हणतंय हे घाण झाले मन, हे कसं धुणार? ते मन धुवायचं म्हणलं तर संताच्या शरणाच्या सन्निध्यात जा, तिथंच मन स्वच्छ धुतंय. आईने बाहेरला धुतलेलं आहे, पण आतलं आईच्या आतनं झालं नाही. या आतलं राक्षस, या आतलं राक्षस आमच्या जवळ जायचं म्हणलं तर आमच्या महाराष्ट्र गुरुला माऊली ह्या शब्दात उपदेश दिलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर, माऊली म्हणजे आई, आई म्हणजेच गुरु, सद्गुरु. महान संत सद्गुरूला शरण जावं लागतंय. त्या सद्गुरूनं भगवंताला जमलं नाही हो, दशावतार धारण केला विष्णूनं. परशुराम अवतार घेतला, क्षत्रिय निर्वंशी केला. रामावतार केला, रावणला मारला. कृष्ण जन्माला, कंसला खलास केला, पण वरच्या शरीरला मारला भगवंताने, आत सूक्ष्म शरीरला त्याला मारता आलं नाही. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे 4 शरीर आहे, तिथं 4. ह्या स्थूल शरीराला आईनं स्वच्छ केले, ह्या स्थूल शरीराला भगवंतानं मारलंय. आतलं सूक्ष्म शरीर आहे, 17 तत्वाचं आहे. हे स्थूल शरीर 25 तत्वाचं आहे. सगळं अध्यात्मशास्त्र येते. त्या 17 तत्व म्हणजे त्याला सूक्ष्म शरीर असे म्हणले. ते सूक्ष्म शरीर म्हणजे प्राण, त्याला जीव म्हणले. त्या सूक्ष्म शरीरात असलेले हे राक्षस जायचं म्हणलं तर माझ्या माऊली ज्ञानेश्वर सारखा संत श्रेष्ठ सद्गुरू उपदेश घेतला की तेव्हाच ते राक्षस जाते, तोपर्यंत जात नाही. म्हणून माणूस जन्माला आल्याबरोबर गुरु कृपा, कारण गुरु परमात्मा परेसू, ज्यांचा दृढ विश्वासू त्याच्या घरी अंकीला काय तर आहे ते अभंग, देव तयाचा अंकीला. म्हणून गुरु परमात्मा, सामान्याने गुरुला शरण गेल्याबरोबर त्या गुरुनं कुठलं शस्त्र नाही, अस्त्र नाही. देवानं शस्त्रास्त्र वापर केलाय, स्थूल शरीराला मारलंय. गुरुने कुठल्या हातात अस्त्र शस्त्र धरत नाही. महामंत्र उपदेशानं, वचन उपदेश, श्री गुरु वचन उपदेश वनाल सिद्ध गळवधू नरರಿಗೆ मुक्ती. निजगुणी कन्नडमध्ये सांगतात, श्री गुरु वचनदिंद सुदय, श्री गुरु वचन उपदेश वनालशी. जोपर्यंत तो गुरुच्या मुखातून उपदेश ऐकत नाही, ते गुरु वचन तो स्मरणात ठेवत नाही, गुरु उपदेश घेत नाही, तोपर्यंत तुला मुक्त होता येत नाही. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय
काळ आबनादारी गे आबनादारी गे आबनादारी गे करीती काका विहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. म्हणून आपल्या आतील राक्षस जायचं म्हणलं तर सद्गुरू वाचून सापडेन सोय. म्हणून त्या सद्गुरू वचन फार महत्त्वाचं आहे. सद्गुरू उपदेश फार महत्त्व आहे. सद्गुरूनं कुठलं हातात अस्त्रशस्त्र धरत नाही. त्याच्या मुखातून आलेले महातत्व उपदेश तोच शस्त्रानं या 6 दैत्यांचा नाश करते. सद्गुरू बोध करते, बाबा मन बुद्धी चित्त अहंकार तू नाही, काम क्रोध लोभ मोह मद मच्छर तू नाही, हा शरीर तू नाही. या सगळ्याला जाणणारा साक्षी रूप चेतन परमात्मा तू आहे असं बोध केल्याबरोबर ते 6ही राक्षस पळून जातात. हात वरून सांगतो, पळून जातात, पळून जातात, पळून जातात. म्हणून देवी भागवत पुराण हा ध्येयाचं पुराण आहे. आपल्यातील काम क्रोध लोभ मोह मदमच्छर हाच दुःखाला कारण आहे. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आजच्या या अभंगावर प्रवचन केलेले देवी विषयाचे सुख ते केवळ परम दुःख परी काय कीजिए मूर्ख शैविता न सरे. ज्ञानेश्वर महाराज आहे का? ओवी आहे. हां, कुठल्या संताचं तेवढं मला लक्षात राहत नाही, पण थोडं थोडं लक्षात ठेवू लागलो आता. मला तिथं निजगुणी शिवगी बसवण्णा अक्कमध्ये फार ते संग्रह आहे. मला ते संताचं तेवढं संग्रह नाही. आता थोडं थोडं गोळ करू लागलो आहे, कळून घेऊ लागलो मी, पण प्रयत्न करू लागलो आहे. प्रयत्न ते परमेश्वर आहे. प्रयत्न केल्याशिवाय काय होत नाही हो. वाळू रगडता तेलही गळे. माझं चिकाटी, माझं जिद्द, अण्णाचं प्रयत्न, तुमचे सगळ्यांची कृपा याशिवाय होत नाही. मला एकट्याला होते का? तुम्ही सगळं संमती दिलं, सहाय्य केलं, सगळं मदत केलं, म्हणून हा प्रवचनाला गोडी येऊ लागलाय. म्हणून आजच्या ह्या संत महात्मे सद्गुरू रूपी बोध आपल्या अंतकरणात धरावं. त्या बोधरूपी तत्वरूपी बोध त्याच्या शक्तीनं हा 6 दैत्य आपणच जातात. निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप आत्मस्वरूप परमात्मा मीच आहे असं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत हे दैत्य आत नाचतात. गुरु उपदेश करतंय, सगळं समजावून सांगतंय. हे आत मै आम्ही लई दिवसाचं बसलो, तू कशाला येतो आत म्हणते. त्याला त्या गुरुच्या उपदेशाला येऊ देत नाही. आता हे 6 जण एकरूप होतात. तोंडात दात किती आहे? 32. त्या 32 दातात जीभ एकच आहे ना. हां, दाताला जीभला एकदा भांडण चाललं. अरे तू आम्ही 32 लोक, तू एकटं एवढा आगाव करतो. हां, सापड आमच्या ह्याच्यात बघतो तुला. जीभ म्हणते तुम्ही 32 एकीकडं, मी एकाच एकीकडं. मी जरा जीभ सोडलो, मी जरा काही ते बोललो तर तुमच्या तोंडात एकही दात राहत नाही. ते ಆಚರವಿಲ್ಲದ ನ್ಯಾಲಿಗೆ ನಿನ್ನ ನೀಚ ಬುದ್ಧಿ ಬಿಡು ನ್ಯಾಲಿಗೆ, ವಿಚಾರವಿಲ್ಲದೆ ಪರರು ದೋಷಿಸೋದಕ್ಕೆ ಚಾಚಿಕೊಂಡಿರುವಂಥ ನ್ಯಾಲಿಗೆ. पुरंदासांनी गायलेलं आहे. कर्नाटकमध्ये संत पुरंदास, राजा पंढरी, कानडी पंढरी. तिथं पहिला कर्नाटकमध्ये होता विठ्ठल. हां, तिथं पुरंदास म्हणून संत होऊन गेले. त्यांनी कन्नडमध्ये त्यांचं रचन केलेलं आहे. म्हणून राहू द्या. आजच्या हा प्रवचन सेवेरूपी उद्याच्या हा 1 दिवस सत्संग राहिलेला आहे. उरलेला दैत्यांचा नाश कसा करावा, ते दैत्याचं काय काम आहे, आपल्या जन्माला अधोगतीला कसं आम्ही जातो. कारण आपल्या जीवनाचं आमच्याच हातात आहे. घराला गावाला जाताना चावी घालताव ना, कुलूप. असं बसलं की बसलं, असं बसलं की निघालं. हेच हात केलं ना काम. मग हे असं घालताना बसतंय, हे हाताला विश्वास नाही का, हे हातानं ओढून बघतात बसलं का नाही.
का तुमचाच हात आहे की लावलेला? होय. ह्या हातावर विश्वास नाही? नाही. अनुभव आला ना? हं. हा, ह्या हातावरचं ह्या हातावर विश्वास राहिलेले नाही. बायकोवरचं नवऱ्यावर विश्वास नाही, नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही, पोरांचा विश्वास आई वडिलावर नाही, आई वडिलांचा विश्वास पोरावर नाही. असं ह्या कलियुगात चाललेलं आहे. विश्वास फार महत्त्वाचा आहे. श्रद्धावान विश्वास पाहिजे. म्हणून आपल्या संत महात्म्या वचन अभंग, कन्नडमध्ये वचन म्हणले, महाराष्ट्रात त्याला अभंग म्हणले. अभंग, अभंग, कधी भंग ना पावणाऱ्याला अभंग असं म्हणतात. संताच्या तोंडात आलेलं हाच अभंग सूर्यचंद्रशेपर्यंत ते अभंग राहणार आहेत, राहणार आहेत. म्हणून आजच्या सद्गुरूरूपी वचन फार महत्त्वाचं आहे. तसला सद्गुरूरूपी वचन आपल्या हृदयात साठून घेतलं. म्हणून जनाबाई मांडलेला आहे, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, प्रेमे बांधून या दोर, धरीला पंढरीचं चोर. मी इथं धरलो त्याला म्हणते. हां, राहू द्या. त्या चोराला इथं पकडा लागतंय, बाहेर कुठं सापडत नाही ते चोर. लय चोर आहे ते पांडुरंग. हा, बेरकेले. सूरदास दोन्ही डोळ्यानं आंधळा, भगवंताचं नामस्मरण सतत, दोन्ही आंधळा दोरडं. ते आंधळा कसं झालं, फार मोठं कथा या. स्वतः डाबनानं डोळ्यात खुपसून घेतलं, डोळा स्वतःवर त्यांनी डोळा बंद केले. कारण एका डोळ्याने एका बाईवर बघितल्याबरोबर प्रायश्चित घेतलं त्याने. कालच रूपाबद्दल आमचं प्रवचन झालंय. त्या सूरदासानं एका स्त्रीवर बघितल्याबरोबर त्याचाच मन त्याला म्हणला, अरे कसलं पापी डोळा रे, कसा विचार करून बघतो म्हणल्याबरोबर दाबण घेतला, डोळ्यात खुपसून घेतलाय सूरदास. आंधळा होऊन भगवंता स्मरण करत होता. भगवंताने दरीत पडतंय म्हणून हात धरला. एवढा अरण्यात कोण माझा हात धरला? कोण आहे रे तू? मी जनावर राखणार लेकरू आहे. आता कितीतरी दिवस मी मनात फिरते, कोणी लेकरू मला दिसला नाही. तू खरं सांग कोण आहे, खरं सांग कोण आहे माझा हात पकडलेला? सूरदास विचारतय पांडुरंगाला, कृष्णाला. तेव्हा खरं सांग बोलल्याबरोबर हात सोडला, पळू लागला. तेव्हा सूरदास म्हणते, थांबा तर संपू द्या, दृष्टांत संपू द्या मगच म्हणा. सूरदास म्हणतंय, माझ्या हातातून पळून गेला. ए रंगा, पांडुरंगा, परमात्मा विठ्ठला, माझ्या हातातून निष्ठून पळू लागला. तुला खरं देव म्हणतो मी, तेव्हा माझ्या हृदयातून पळून जा दाखवतो तुला. तुला मी इथं धरलोय म्हणला, इथं धरून ठेवलेलं, तू पळून जा, मग तुला खरं देव म्हणतो मी. म्हणून माझ्या माय लेकीनं, माझ्या भाविक भक्तानो, पांडुरंग परमात्मा हितात पकडावं लागतंय. दुसरी बाहेर कुठं त्यांनी सापडत नाही. म्हणून आजच्या ह्या प्रवचन सेवेरूपी 2 शब्द, 2 पुष्प त्या माझ्या आई अंबाभवानीच्या पवित्र चरणी अर्पण करून, देवादिदेव महादेव पांडुरंग परमात्म्याच्या चरणी हे वागुरूप सेवा पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करून आजच्या ह्या प्रवचनाला मंगल. हर ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हर ओम. शांति शांति शांति.